आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज रात्री 9 वाजता त्रिभाषेसंदर्भात महत्त्वाची बैठक। हिंदी भाषेला मनसे तसंच सामाजिक संघटनांकडून विरोध। भाषेसंदर्भात सरकार आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेना गटप्रमुखांचा निर्धार मेळावा। अरविंद सावंतांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन। परळमध्ये संध्याकाळी 6 वाजता होणार मेळावा। दिल्लीमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान संघाच्या बैठकीचं आयोजन। सरसंघचालक मोहन भागवत 46 प्रांतांचे प्रचारक उपस्थित राहणार। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सविस्तर चर्चा होणार। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा आज दिल्ली दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत वरिष्ठांसोबत चर्चा करण्याची शक्यता। महत्त्वाच्या बैठकीसाठी बावनकुळे दिल्लीला जात असल्याची माहिती। आयएएस अधिकारी सचिन उंबासेंच्या ओबीसी प्रमाणपत्राची चौकशी होणार। उंबासे सध्या सोलापूर महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत। बोगस प्रमाणपत्र काढून नोकरी मिळवल्याची यूपीएससीकडे तक्रार। केंद्र सरकारनं राज्याच्या मुख्य सचिवांना दिलं चौकशीचं पत्र। अबू आझमींच्या वक्तव्याची राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून चौकशी सुरू। राज्य अल्पसंख्याक आयोग अबू आझमींना नोटीस बजावणार। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती। एअर इंडियाच्या विमानामधील आणखी एक तांत्रिक बिघाड उघड। दिल्लीहून हाँगकाँगला जाणाऱ्या बोईंग 787 मध्ये तांत्रिक बिघाड। अहमदाबाद दुर्घटनेपूर्वी 1 जून रोजीची घटना। धडकी भरवणाऱ्या प्रकारानंतरही विमान हाँगकाँगमध्ये सुखरूप उतरलं। एअर इंडियाकडून तिकिटाची रक्कम परतफेड करणार। रद्द उड्डाणांच्या तिकिटाची रक्कम प्रवाशांना परतफेड केली जाणार। पहलगाम हल्ल्यामधील दहशतवाद्यांसंदर्भात महत्त्वाची माहिती। रेखाचित्र जारी केलं ते नव्हे तर दुसरेच दहशतवादी। एनआयए तपासातून माहिती उघड। दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली 2 जणांना अटक। सूत्रांची माहिती।